नमस्कार. आज बनवणार आहोत खूपच पौष्टिक असे केळीपासून पॅनकेक. हे पॅनकेक अगदी 1 वर्षाच्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे आहे. शिवाय खूपच पौष्टिकही आहे. चला तर मग बनवूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी जाड पोहे घेतले आहे. पातळ पोहेही घेतले तरीही चालतील. ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडा वेळ भिजत ठेवायचे 10 मिनिटांसाठी. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी ओट्स घ्यायचे. ओट्स प्लेन वाले घेतलेले आहे. पाव वाटी मखाना घेतले आणि 5 बदाम आणि 2-3 काजू घेतले आहे. आता हे मिक्सरला छान असे बारीक करून घ्यायचे. आता यामध्ये बाइंडिंगसाठी 2 चमचे मी इथे गव्हाचे पीठ वापरले आहे आणि थोडेसे चवीपुरते मीठ. आता यातच भिजवलेले पोहे टाकून घ्यायचे आणि पॅनकेक फुगण्यासाठी पाव चमचा इथे मी सोडा घालत आहे आणि 2 केळी बारीक कापून टाकायचे आहे. आता केळी जास्त पिकलेली घेतली तर अजूनच छान पॅनकेक येतात. 1 वाटी दूध घालायचे. दूध हे रूम टेम्परेचरचेच घ्यायचे. आता हे सर्व छानपैकी मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे एकदम. आता हे जरी घट्ट वाटत असले तरी आपण वरून अजून थोडेसे दूध टाकणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्यात थोडेसे दूध टाकून मी परत ॲड केले आहे आणि आता हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे आणि खूपच घट्ट वाटल्यास अजून थोडेसे दूध टाकले 2-3 चम्मच तरीही चालेल. हे जसजसे भिजत जाते पोहे आणि ओट्स तसं ते घट्ट होत जातं. त्यामुळे जास्त घट्ट वाटल्यास अजून थोडेसे दूध ॲड करायचे. आता तवा छान गरम करून घेतलाय. त्यावरती तूप घालायचे आणि त्यावरती पॅनकेक घालून घ्यायचे. पॅनकेक छोटे-छोटे घालायचे. आता इथे तेल न वापरता तूपच वापरायचे. तुपामुळे पॅनकेक अधिकच छान लागतात आणि वरून थोडेसे पॅनकेक ड्राय झाले की वरून थोडंसं तूप घालून पॅनकेक पलटी करून घ्यायचे. आता हे पॅनकेक बनवण्यासाठी नॉनस्टिकचा तवा असेल तर अजूनच पटकन उलटले जातात. अशा प्रकारे दोन्ही साईडनी छान असे खरपूस भाजून घ्यायचे आणि आता हे मी काढून घेते साईडला. अशा प्रकारे मी सर्व पॅनकेक तयार करून घेतले. आता यावरती थोडंसं मध घालून घ्यायचंय म्हणजे अजूनच छान लागतात पॅनकेक. बिना मध घालता जर खायचे असतील तर थोडीशी वाटताना साखर घालायची. अशा प्रकारे दुपारच्या वेळी भूक लागली की खाण्यासाठी असे पॅनकेक तुम्ही बनवून देऊ शकता मुलांना. मुलंही आवडीने खातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.